देवा तुला मोजण्याकरता आम्ही मापच बनवलं कुठलं? भक्ती. कारण देव अन्य कुठल्याही साधनांनी मोजला जात नाही. व्याधस्या चरणम ध्रुवस्य च वयोर विद्या गजेंद्रस्य का काजातिर्विदुरस्य यादवपतेर उग्रस्य किं पौरुषम कुब्जायाः कमनीय रूपमधिकं किंतत् सुदाम्नोधनं भक्त्या तुष्यति केवलं न च गुणैर्भक्तिप्रिय श्रीपतिः. देव अन्य कुठल्या गुणांनी प्रसन्न झाला नाही. व्याधाचा आचार काय होता पण तरी सुद्धा देव प्रसन्न झाला. ध्रुवाचं वय काय होतं? लहान बाळ होता तरी देव प्रसन्न झाला. विदुरांची जात काय होती? दासीपुत्र होते पण जातपात न बघता देव प्रसन्न झाला. कुब्जेचं रूप काय होतं? पण तिला पाहिल्याबरोबर भगवंतांनी तिचं अंतरंग ओळखलं. आणि भारतीय अध्यात्म बाह्यांगापेक्षा अंतरंग सौंदर्याला जास्त महत्व देतं. म्हणून परमात्माने पूर्ण कृपा करून टाकली. शबरीने काय दिलं होतं देवाला? काय दिलं होतं? उष्टी बोरं दिली. विनवित शबरी रघुराया ते तुझसाठी आणली आज मी बोरे भागला भुकेला असशील जरी तू देवा जमविला रानचा हा मेवा. दिलं ना, घेतलं भगवंतांनी, स्वीकार केलं. कारण त्या मागचा भाव पाहिला, त्या मागची भक्ती पाहिली. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, भुकेला थोर प्रेमाचा भुकेला, हो थोर प्रेमाचा भुकेला. आजी दुष्काळ ते आला, आजी दुष्काळ ते आला, आजी दुष्काळ ते आला, आजी दुष्काळ ते आला. थोर प्रेमाचा भुकेला, हो थोर प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला. ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लटीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाला त्याचा दुष्काळ आहे आणि आम्ही त्याला प्रेम सोडून सगळं द्यायला जातोय. प्रेम सोडून आम्ही त्याला सगळं देतो. देवाला फक्त निरागस निर्लेप प्रेम हवंय आणि संतांनी ते दिलं. आमचं कसं आहे माहितीये? आमच्या मनात इतकी शंका आहे ते आम्ही उपास करतो. आता महाशिवरात्र पर्व काळ आहे, महाशिवरात्रीला सगळे उपास करणार आपण. महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्राचार्य शिवाजीराव भोसले नाव महाराष्ट्रातलं व्याख्यान क्षेत्रातलं आपण सगळ्यांनी ऐकले. प्राचार्य असं म्हणायचे, आम्ही इतके अशी माणसं आहे ना, अध्यात्म सुद्धा असं करतो. महाशिवरात्रीच्या उपासा दिवशी त्या भोलेनाथाला असा प्रश्न पडत असेल, हे त्यांची वाक्य आहेत प्राचार्यांची. ते म्हणायचे, त्या भोलेनाथांना प्रश्न पडत असेल की हा मानव नावाचा प्राणी पृथ्वी तलावरचं सगळं अन्न आजच्याच दिवशी खातोय की काय? इतकं ताट भरलेलं असतं, खरं सांगा असतं की नाही? एरवी नाही पण त्या दिवशी. म्हणजे आम्ही फराळ म्हणतो त्याला. फराळ नाव उच्चारताना सुद्धा तोंड गरगरीत होतंय आमचं. हंगामाप्रमाणे फळफळावर सगळे असतेच, बाकी सगळं ड्रायफ्रुट्स काजू बदाम मनुके सगळं ताटात आम्हाला त्या दिवशी लागतं. मग याच्यामध्ये उपवास हे बाजूला राहतं आणि फराळ होतो नुसता. बरं ती शेंगदाण्याची आमटी आणि तो वरीच्या तांदळाचा भात भगर, ते किती आमट्या रिचवल्या भातात याचा पत्ता नाही लागत. सगळं कॉन्क्रीट जाम होतंय तरी सुद्धा दिवसभर चेहरा असा असतो जणू काही गिळलंच नाही आम्ही. उपास आहे उपास आहे उपास आहे. मग याकरता उपास नाहीये, याकरता नामस्मरण नाही. देवाला काहीच नाही लागत यातलं. देव काही नाही बघत. तुमचं रूप गुण वय तुम्ही काय कर्मकांड करतात त्याच्याकडेही देवाचं लक्ष नाही. ते करण्यामागची तुमची भक्ती पाहणारे. आणि आमचं इथंच अडचण येते की आम्ही संशयी माणसं आहे. आम्ही नको तिथे तरकट विचारसरणी फार अवलंब करतो. बघा आजची काही अशी सामाजिक मानसिकता आहे, काही अशी पिढी आहे, काही असा वर्ग आहे. आम्हाला म्हणतो, ताई काय तुम्ही सारख्या पुराणातल्या गोष्टी सांगता? आमचं लॉजिक सुरू झालं की तुमचं मॅजिक बंद होतं. म्हणले काय पुराणातल्या गोष्टी? अरे म्हटलं तुझं लॉजिक बास बाजूला ठेव. कधी कधी यांच्या बुद्धीवरनं मीठ मोहऱ्या ओळून टाकाव्यात मला असं कधी कधी वाटतं. असा यांचा डोक्याचा विचारांचा प्रवाह असतो. वारीच्या काळामध्ये, पर्व काळामध्ये एक आजोबा होते बरं का, 70 वर्षाचं वय असेल आणि नातवाला खांद्यावर घेऊन चालत होते.
निष्ठा, प्रचंड पांडुरंगावर प्रेम, फक्त भक्तियुक्त अंतःकरण आणि मैलोन मैल पायपीट चालू आहे. बरं, आता या गर्दीमध्ये हौशे गौशे नवशे सगळे असतात. मग त्याच्यामध्ये रील बनवणाऱ्यांची संख्या अलीकडे खूप असते, रील बनवून घेणाऱ्यांची संख्या खूप असते. सोशल मीडियाचा काळ आहे. एक तरुण कार्यकर्ता होता आणि त्यांनी त्या आजोबांची मुलाखत घ्यायची ठरवली. तो आला समोर, असा मोबाईल कॅमेरा धरला, म्हणाला, बाबा किती वर्षापासून वारी करताय तुम्ही? त्या म्हाताऱ्या गृहस्थानी त्या बाबांनी उत्तर दिलं, लेकरा तसं काही आठवत नाही म्हणले कधीपासून वारी करतोय, पण माझा नातू जसा माझ्या खांद्यावर बसलाय तसा मी माझ्या आज्याच्या खांद्यावर बसून यायचो तेव्हापासून मी वारी करतोय म्हणले. निष्ठा होती, समर्पण होतं. त्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणांनी पुढचा प्रश्न विचारला, म्हणले एवढे वर्ष वारी करता? म्हणले हा. मग दिसला का पांडुरंग? भेटला का पांडुरंग? याला म्हणायचं हे तरकट. म्हणून तुकोबाराय म्हणले, नको नको देवा तार्किकांचा संघ. फार तरकट माणसाच्या संगतीत राहायचं नाही, असे प्रश्न येतात. पांडुरंग शास्त्री आठवले यांना, म्हणजे दादा म्हणायचे लोक त्यांना, स्वाध्याय परिवाराचे प्रणेते होते. त्यांना एका साधकाने प्रश्न विचारला होता. म्हणाले, दादा ज्ञानी कुणाला म्हणायचो? खूप ज्ञानी कुणाला म्हणायचं? ते म्हणले, ज्याचा चेहरा एरंडेल प्यायल्यासारखा असतो की नाही, तो म्हणले ज्ञानी ओळखायचा. म्हणजे असे मक्ख चेहऱ्याने काही माणसं बसतात. मी तुमचं नाही सांगत, तुम्ही छान बसलाय, हसताय, मला प्रतिसाद देताय, काही म्हणणं नाही माझं, पण काही ठिकाणी अशी माणसं असतात, काही नाही, कुणाच्या घेण्यात नाही, देण्यात नाही. म्हणजे आपण हसलो तर आपण आध्यात्मिक ठरणार नाही की काय, असं बहुतेक काहीतरी वाटत असावं. म्हणजे माणसं कपड्याला इस्त्री करतात इथपर्यंत ठीक आहे, चेहऱ्याला पण इस्त्री करावी का हो? नाही का? कुणाच्या तरी घेण्यात असावं, देण्यात असावं. राम राम भेटलं तर विचारावं एकमेकांना, दिल खुलास. कारण आपल्या बोलण्याने दुसऱ्याच्या हृदयातला विठ्ठल डोलला पाहिजे, असं आमचं बोलणं असलं पाहिजे. ही आचारसंहिता आहे आमच्या संप्रदायाने आम्हाला दिलेली. अहो, त्या कार्यकर्त्यांनी वाजवायचेत का? मनापासून वाजवायचेत का? खरं सांगू का, हे टाळीसाठी अजिबात नसतं. फक्त ही यातली जी वाक्य आहेत ना, त्या गृहस्थांनी काय सांगितलं ते ऐका. ते बाबा काय म्हणले पुढे ऐका. त्या कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला, म्हणले, बाबा एवढे दिवस वारी करताय, दिसला का पांडुरंग? भेटला का पांडुरंग? काय सारखं पांडुरंग पांडुरंग करता? ते बाबा म्हणले, नाही रेकरा, मला नाही दिसला पांडुरंग. नाही दिसला तरी पण वारी करता? हो म्हणे, तरी पण करतो. आता बसा घरी म्हणले, उठलेलं बसवत नाही, बसलेलं उठवत नाही, कुडीत प्राण आहे तोपर्यंत वारी करणार म्हणले. करणार वारी. आता त्या बाबांनी, त्या आजोबांनी त्या तरुणाला एक प्रश्न विचारला. म्हणले, लेकरा मला इतका वेळ तू भरपूर प्रश्न विचारले, मी तुला एक प्रश्न विचारू का? तो म्हणला, हा विचारा. त्या बाबांनी सांगितलं, तुम्ही घरी कुत्रा पाळता का रे? कुत्रा पाळता का? तो म्हणाला, हो आम्ही कुत्रा पाळतो. आम्ही शहरी माणसं, आमचा कुत्रा आमच्या फ्लॅटमध्ये सुद्धा असतो, घरात असतो, किचनमध्ये फिरतो. एक वेळ आई वडील नसतील घरात, त्यांना राहायला जागा नसेल, पण कुत्र्याचे भरपूर लाड आम्ही करतो, आमचा कुत्रा असतो आमच्या घरात. ते म्हातार बाबा म्हणले, आम्ही गावाकडची माणसं, शेतकरी माणसं, आम्ही पण कुत्रा पाळतो बाळा, पण आमचा कुत्रा कधी घरात नाही येत. घराच्या मागच्या अंगणात, बाहेरच्या अंगणामध्ये स्वामिनिष्ठ इमानदार घराची राखण करतो. सुगीच्या दिवसामध्ये जर धान्याची रास पडली ना, तर आमच्या वस्तीचं तो रक्षण करतो. आणि मध्यरात्रीच्या वेळी एखादा चोर जर वस्तीत शिरला तर आमचा कुत्रा भुंकतो. त्याचं भुंकणं ऐकून त्याच्या पलीकडच्या वस्तीतला कुत्रा भुंकायला सुरुवात करतो. त्याचं भुंकणं ऐकून त्या पलीकडच्या वस्तीतला कुत्रा भुंकायला सुरुवात करतो. असं करता 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 त्याच वेळी 15-20 कुत्री एका वेळी भुंकायला सुरुवात करतात. चोराला कुणी पाहिलंय? चोराला कुणी पाहिलं होतं? फक्त एका कुत्र्याला, एका कुत्र्याने. पण 15 कुत्र्यांना कळतं की आता काहीतरी अडचण आहे, आपल्याला भुंकावं लागेल. ते बाबा म्हणले, तुझ्या डोक्यात नाही का रे प्रकाश पडला अजून? अरे येड्या, प्राण्यांना कळतं आपल्या कुणावर तरी विश्वास ठेवायचा असतो. मी नाही बघितला पांडुरंग, पण माझ्या ज्ञानोबांनी पाहिलाय, माझ्या तुकोबांनी पाहिलाय पांडुरंग. बास, त्या वाटेवर आम्ही चालणार आणि आम्हाला तो दिसणार. भक्तीच्या मापाने त्याला मोजलं. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. योगिया दुर्लभ तो म्या देखिला योगिया दुर्लभ तो म्या
पाहिला, जो योग्यांना कठीण होता बघणं तो आम्ही पाहिला. ज्ञानोबराय सांगतात परिणती काय, फिटला संदेह निमाले दुजे पण, फिटला संदेह निमाले दुजे पण, देखिला देखिला माये देवांचा देव. भक्तीची या मापे मोजितो अनंता. तो अनंत आहे, मुळात त्याला मोजता येत नाही, पण मोजायचंच झालं तर एकमेव माप उपयोगी पडतं. तुकोबराय सांगतात भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. विठोबा रखुमाई अर्थ आहे इन्फिनिट म्हणतात त्याला. मोजता येत नाही, त्याची गणना करता येत नाही. आपण त्या देवाला काय म्हणतो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक. अशी अनेक ब्रह्मांड आहेत. आणि तुकोबराय म्हणतात अनंत ब्रह्मांडे उदरी. असा तो केवढा मोठा असेल बघा ना, अशी अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहेत. असा हा बालक होऊन नंदाच्या घरी आलाय खेळायला. हरी हा बालक नंदा घरी. मग तो जो अनंत परमात्मा आहे त्याला कसं पाहता येतं. अनंता तुला कोण पाहू शके, अनंता तुला कोण पाहू शके, अनंता तुला कोण पाहू शके. तुला गातसा वेद झाले मुके, वेद सुद्धा मुके झाले. मती मंद अंधा कसा तू दिसे, तुझी रूप तृष्णा मनाला आसे, अनंता तुला कोण पाहू शके, अनंता तुला कोण पाहू शके. तुझा ठाव कोठे कळेना जरी, गमे मानसा चातुर्य माधुरी. तरुवल्लरीना भुकी मी पुसे, तुम्हा निर्मिता देव कोठे वसे, अनंता तुला. कसं बघायचं त्याला, त्याला मोजायचं कसं. सोनं मोजताना पाहिलंय का कधी. तुम्ही म्हणाल काय विचारतात आई, सोनं मोजताना पाहिलंय. महिला वर्ग कसं मोजतात सोनं, काय परिमाण आहे बोला ना. जागे आहेत ना सगळे, जागे आहेत ना आपण. सोनं मोजण्याचं परिमाण काय, ग्रॅम तोळा. ते कशात मोजलं जातं, साधन काय. सोनं मोजण्याकरता वस्तू काय वापरली जाते, तराजू वापरला जातो. छोटासा तराजू असतो, आता इलेक्ट्रिक मशीन असते. कुठं ठेवला जातो तो तराजू, कुठं, काचेच्या हवाबंद पेटीच्या अगदी आतमध्ये. म्हणजे किती सुरक्षितता, किती खबरदारी आहे. काय मोजायचंय, सोनं. मग किती खबरदारीने सोनं मोजतो बघा. धुळीचा कण जरी पडला तरी वजनात फरक आहे. मोजायचंय काय, सोनं. आता हा नियम कोळशाच्या वजनाला आहे का, कोळसा मोजताना हा नियम आहे का. लागेल का काचेची पेटी त्याला, जिथं सगळं काळच करायचंय तिथे हा नियम लागत नाही. सुवर्ण मोजताना आपण जेवढी खबरदारी घेतो
का? कारण धातूनाम अस्मी कांचनम असं भगवंत विभूती सांगतात की सोन्याच्या ठिकाणी देव आहे. मग देवाला मोजत असताना किती खबरदारी घ्यावी लागेल? तुकोबराय म्हणतात, देवा तुला आम्ही भक्तीच्याच मापाने मोजणार आहे. कारण तू तेव्हाच मोजला जाशील, तेव्हाच माळ्या सावते असं खुरपू लागे, सजन कसा या विकू लागे मांस, हे चमत्कार तेव्हा घडतील जेव्हा तुला आम्ही भक्तीच्या मापाने मोजू. आणि देव मोजला गेला. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी, कामार होऊन या गडी झाला, सेवक झाला, दास झाला. का हो? कारण महाराज म्हणतात, योग याग तपे देहाची या योगे ज्ञानाची या लागे नसा पडसी. सगळी साधनं देहाशी संबंधित आहे आणि या सगळ्या कर्मामुळं आम्हाला भक्तीचा सुद्धा अहंकार निर्माण व्हायची शक्यता असते. मी कीर्तन केलं, अहंकार आहे. सात्विकतेचा सुद्धा अहंकारच असतो. आम्ही जप करतो, आम्ही नाम करतो, आम्ही देवदेव करतो, हा अहंकारच आहे. भक्तीचा सुद्धा अहंकार होऊ शकतो आणि अहंकार अज्ञानी माणसाला होत नाही, ज्ञानी माणसाला होतो. म्हणजे ज्ञानी माणसाला अहंतेची जास्त भीती आहे. नवल अहंकाराची गोठी, विशेषेन लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. अज्ञानी माणसाला अहंकार नाही, ज्ञानी माणसाला अहंकार होतो. म्हणून तुकोबराय म्हणतात, हे सगळे अहंकार निर्माण होण्याचे मार्ग आम्हाला नको. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. आणि देवाला ॲलर्जी आहे ती दंभाची, देवाला अहंकाराची प्रचंड ॲलर्जी आहे, त्याला आवडत नाही. यद्यत कर्म करू मी तत्तदखिलम शंभोत आराधनम. हे सगळं तुला अर्पण आहे भगवंता भोलेनाथा, हे प्रामाणिकपणे मनात यायला पाहिजे. म्हणून तर रोहिडेश्वराच्या डोंगरावरती रायरेश्वराच्या शिवशंभू महादेवाच्या पिंडी समोर 150 मावळ्यांच्या धारोष्ण रक्ताचा अभिषेक शिवशंभू महादेव छत्रपती शिवाजी महाराज करतात आणि म्हणतात, हे राज्य व्हावे ही तो माझी इच्छा. असं म्हणले नाही, हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. भोलेनाथांना सांगितलं, देवा विषप्राशुनी जगतासया दिधली सुधा करुणा करा. देवा सगळं विष प्राशन तुम्ही केलं समुद्र मंथनाच्या वेळी, पण जगाला अमृत मात्र तुम्ही आम्हाला दिलं. तसं आम्हालाही हे विष प्राशन करण्याची ताकद द्या. आणि आता तुम्हाला आम्ही वंदन करतो. आमच्या सैन्याचा जागर सुद्धा हर हर महादेव हाच ठरेल. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले कलेवलं लंबितांभुजंग तुंग मालिका डमड्डमड्डमड्डमन्निनाद वड्डमर्वयं चकार चण्ड ताण्डवं तनोतु नः शिव शिवम्. जटाकटाः सम्भ्रम भ्रमन्निलिम्ब निर्झरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगत् 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 ज्वलल्ललाटपट्टमावते किशोर चन्द्रशेखरे रथ प्रतीक्षणं मम. धराधरेन्द्र नन्दिनी विलास बन्धु बन्धुरस्फुरद्दिगन्त सन्तति प्रमोदमान मानसे कृपाकटाक्ष धोरणे निरुद्ध दुर्धरापदि क्वचित् दिगम्बरे मनो विनोद मेदु वस्तुनि. हर हर श्री शिवाजी महाराज की सैन्याचा जागर होता. हर हर महादेव. प्रत्येक मावळा हर हर महादेवाचा गर्जना केली ना, रक्त असं मुसळत होतं, संचारत होतं. का हो? कारण भोलेनाथांना समोर ठेवलं होतं छत्रपतींनी. आई भवानी तुळजा भवानी महाराष्ट्राची कुलस्वामिनी होती. आम्ही भक्तीच्या मापाने देवा तुला मोजलं. हे तुकोबरायांचं वचन अंगीकारलं होतं. योग याग तपे देहाची या योगे ज्ञानाची या लागे नसा पडसी. त्यामुळे आता देवाला जर मिळवायचं असेल तर त्याला बाहेर शोधून जमणार नाही, आत मिळवावं लागेल, आत शोधावं लागेल. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. तो अनंत आतमध्ये मिळेल. दुधामधलं लोणी शोधायचं असेल तर त्याकरता काय करावं लागतं? काय करावं लागतं? घुसळावं लागतं. आता घुसळणं राहिलं नाही. खरं सांगा, काही घरांमध्ये असेल, पण पूर्वीसारखं आता घुसळणं राहील. आता सगळं इन्स्टंट आहे. मग जसं दुधातलं लोणी दिसायचं असेल तर घुसळावं लागेल, तसा देहातला चक्रपाणी दिसायचं असेल तर घुसळावं लागेल. आणि घुसळणं म्हणजे भजन. बोला सगळे, हातानी टाळी, मुखानी नाम विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी विठ्ठल
ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा 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 घ्यावी जे केशवा करीतो ऐसी घ्यावी जे केशवा करीतो ऐसी हा भक्ताची या मापे मोजितो अनंता हा भक्ताची या मापे मोजितो अनंता यावी तो ऐसी केशवा करीतो ऐसी यावी तो केशवा करीतो ऐसी भक्तीची आमापे मोजितो आनंदा भक्तीची आमापे मोजितो आनंदा इतराने तत्वता मोजावे इतराने तत्वता
तत्वता न मोलावी इतरांची तत्वता न मोलावी हा भक्ताची या मावे मोजितो आनंद हा भक्ताची या मावे मोजितो तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा घ्यावी जी केशवा करीतो ऐसी भक्तीची या मापे मोजितो अनंता जे जे जगी जगते तया जे जे जगी जगते तया ती ती ना जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुंदरा गंगाधरा शिवसुंदरा जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा 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 परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करावी, देवा आम्हाला आपलं म्हणून स्वीकार, नाही का? भक्तीच्या मापाने तो मोजला जातो. तुकोबरायांचं उत्तर आहे. तुका म्हणे भोळ्या भावे सेवा घ्यावी जी केशवा करीतो ऐसी. देवा आमची सेवा ही भोळ्या भावाची आहे. बघा, देवाला भोळा भावच आवडतो. भोळं म्हणजे वेडं नाही. आपण म्हणतो काय भोळं आहे, भोळं म्हणजे येडं नसतं. ज्ञानानंतरची आलेली ती सहजता असते. भोळा भाव म्हणजे वेडा भाव नाही, भगवंताला तोच आवडतो. आणि सेवा सांगितली तुकोबरायांनी. या स्वराज्याचे स्वराज्याचे एक इंजिनियर होते, हिरोजी काका इंदलकर. काय केलं हो? रायगडाचं बांधकाम केलं. राजांनी बोलावून घेतलं. काय बक्षिसी द्यायची? हिरोजी काका म्हणाले, राजा काहीच बक्षीस नको, बक्षीस नको, माझ्याकडून सेवा घडलीये, मला एकच द्या. पूर्ण बांधकाम झाल्यानंतर या रायगडाच्या पायथ्याला एक चिरा बसवतो माझ्या नावचा, त्याच्यावर फक्त नाव लिहितो, काय? सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. उद्या भविष्यामध्ये हजारो मावळे तुमच्या दर्शनाला ज्यावेळी या पायऱ्या चढून येतील, त्यावेळी माझ्या नावावर, माझ्या चिरावर हजारो मावळ्यांच्या पायाची धूळ पडेल, त्यावेळी माझं जीवन सार्थकी होईल. जो या ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हा दारवंठा, जो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. ज्ञानोबराय सेवेचं दार सांगतात. देवाच्या घरात पोहोचायचं असेल तर, देवाच्या घरात जायचं असेल तर दार सांगितलं सेवेचं. त्यामुळे सेवा तुकोबराय म्हणतात, आमची गोड मानून घ्या भगवंता. कशाला कुणाचा द्वेष करायचा, ईर्ष्या करायची, मत्सर करायचा? सांगा ना. आम्ही माणसं, परमेश्वराने आम्हाला दिलेलं सुंदर जीवन, मन दिलं, बुद्धी दिली, पण सध्या आम्ही त्याचा वापर डस्टबिन सारखा करतोय. कचरा पेटी झाली, कारण सगळे विकार त्याच्यात भरले. सरकार सांगतं पाणी अडवा, पाणी जिरवा, आम्ही म्हणतो ह्याची अडवा आणि त्याची जिरवा, नाही का? हे सगळं करण्यापेक्षा ईर्षा नको, द्वेष नको, मत्सर नको. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वरम सर्वेश्वर पूजनाचे. ही पूजा सांगितली संतांनी. खरं सांगू का, अंतःकरणातलं देवपण आणि मनाचं बालपण कधीच संपू द्यायचं नाही. अजून एक सांगून जाईल, देवाकडे उभं राहून, हात जोडून, देवाकडे बघून, देवाकडे तोंड करून आपण जे मागतो आणि देवाकडे पाठ केल्यानंतर आपण जे वागतो, त्याच्यावर बऱ्याच गोष्टी ठरतात बरं का. त्यामुळे माणूस दोन प्रतिमात जगतो, एक जगाला दिसणारी आणि एक वस्तुस्थितीत असणारी. त्यामुळे देवाला काय आवडतं, देव आपलं अंतर्मन पाहणारे.
बस शुद्ध अंतःकरणाने भगवंताची पूजा भक्ती आणि त्या भक्तीच्या मापाने देवाला मोजता येतं. हा शुद्ध भाव तुकोबरायांचा या अभंगामध्ये प्रतीत झाला. झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. संप्रदायाचे सर्व निष्ठ एकनिष्ठ असलेले नामधारक साधक गायक वादक सर्व आमची संप्रदायाची ही सगळी बाल वारकरी सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते.